मार्गशीर्ष महिन्यात राजेंनी अफजल खानाचा वध केला। राजे गेले परंतु पन्हाळ्यात अडकले, अजून तिथंच आहेत। त्या क्रूर खानाचं शिर महाद्वारात चिणलंय। शिवरायाचा गनिमी कावा शिवरायाचा गनिमी कावा शत्रू करी धावा। गनिमाची उडवी पुरती धुळधान, गनिमाची उडवी पुरती धुळधान। थर थर कापू लागे सैतान, गडावर फडके भगवन निशान दीदी, गडावर फडके भगवन निशान दीदी, गडावर फडके भगवन निशान दीदी। आदिलशाहीवर करूनी हल्ले जिंकले किल्ले, बडी बेगमचा पारा चढला। चारों ओर खामोशी ही खामोशी और कायरता। क्या मांजरा है? क्या सबके मुंह सिले हुए हैं? लगता है सबके सब मनहूस खबर लेकर आए हैं। सब लोग इतने चुप क्यों हैं? बोलो। हम जिंदा लोगों के बीच दरबार में खड़े हैं या मुर्दों के बीच कब्रिस्तान में? रशीद खान, बोलो, क्या सीवा को रोकना इतना मुश्किल है? बड़ी साहिबा, महसूल कम आ रहा है, लोग जकात देने तैयार ही नहीं। क्यों? जब से अली शाह जन्नत रशीद हुए हैं, तब से आवाम हमारे हुक्म में ही नहीं रही, मनमानी करती है। क्या इसकी वजह सीवा है? खान मोहम्मद, सीवा की क्या खबर है? 40 किले तो उसने पहले ही ले लिए थे और 10 काबीज कर लिए। पूरे कोकन मुल्क पर अपना कब्जा जमा दिया उसने। सच कहूं तो आपकी राय सुनते ये हालात हुए हैं। हम औरंगजेब पर निगरानी रखते रहे और यहाँ उन माँ बेटों ने, जीजाबाई और सीवा ने हमारी बेदरकारी का गैर फायदा उठाया। लेकिन अब हम चुप नहीं बैठेंगे। आदिल शाही किस्मत का सितारा गर्दिश का शिकार ना होने देंगे। हम रोकेंगे मराठा ताकत को। कायरो, अब देखो हम क्या करते हैं। पैजेचा विडा तिनं मांडला, शिवाजी राजाला पकडण्याला जी, शिवाजी राजाला पकडण्याला जी, शिवाजी राजाला पकडण्याला जी। विजापूर दरबारात पैजेचा विडा मांडण्यात आला आणि सारा दरबार गपगार झाला। कुणीच काही बोलायला तयार नाही आणि एवढ्यात बडी बेगम गरजली। शैतान सीवा को जिंदा या मुर्दा इस दरबार में पेश करने की कुव्वते बाजुओं में जो हिम्मत रखता है वो ये बीड़ा उठाएगा। बोलो, है हिम्मत? है कोई तैयार? बोलो, कौन है? अगर बीड़ा ना उठाया तो बाजू में काजल की टोकरी है, याद रखो, मुंह को कालीख न लग जाए। बताओ कौन है सूरमा जो ये बीड़ा उठाने के लिए तैयार है?
खान पुढं आला. हा, हा, हे, अफजल खान पुढं आला, विडा उचलला, लई गरजला. मैं लाऊंगा शिवाजी को, मैं लाऊंगा शिवाजी को, मसल के रख दूंगा उस चूहे को. आओ आओ अफजल खान, तुम बड़े शगुनी वक्त पर आए हो. देखो, इन सबको देखो. अब हम तुम्हें पूछना चाहते हैं, क्या तुम चेहरे पर काला रंग लगाना चाहोगे? बड़ी बेगम साहिबा, ये क्या फरमा रही हो आप? ये है बीड़ा. ये बीड़ा उठाने की हिम्मत रखते हो? है तो उठाओ, वरना इन लोगों की कतार में सिर झुकाए खड़े रहो. नहीं, ये कभी नहीं हो सकता. मैं अफजल खान मोहम्मदी ये बीड़ा उठाता हूं. शाबाश, शाबाश अफजल. सुनो ना मर्दो, इसे कहते हैं सूरमा. बड़ी बेगम साहिबा, ये सीवा सीवा क्या है? पहाड़ी चूहा. उस चूहे को मैं आपके कदमों में लाके पटकता हूं, जिंदा या मुर्दा. अफजल खान की फतेह हो, फतेह खान की फतेह हो, अफजल खान की फतेह हो. ताकत का दूसरा नाम अफजल खान. अब ये ताकत सैलाब बनकर जाएगी. कौन रोकेगा इसे? कोई नहीं रोक सकता. बोलो आदिल शाही की फतेह हो, आदिल शाही की फतेह हो, आदिल शाही की फतेह हो. अफजल खान आला, स्वराज गिळाया. स्वप्न केसरी मराठी धुळीस मिळवाया. उंट हत्ती फौज मोठी रयत लागे फरडाया. आया बहिणी पोरी त्यांचा पदर लागे वडाया. मंदिराचे कळस शिखर लागले पडाया.
पडाया अफजल खान आला स्वराज गिळाया हजारोंची फौज घेऊन अफजल खान आला वाईला आला. महाराजांनी अफजल खानाशी पत्रव्यवहार केला आणि सांगितलं मी माझे सर्व गुन्हे कबूल करायला तयार आहे, तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी या. मग हजारोंची फौज मागच ठेवून केवळ 5000 सैनिक घेऊन अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याशी आला आणि केवळ 10च लोक घेऊन महाराजांनी उभा केलेल्या शामियान्यात आला. आणि मग अफजल खानानं काय केलं? तो आओ, गले मिलो. थांबा खान साहेब, आपण पुढे येण्याची तसदी घेऊ नका. चूक आमच्या हातून घडली आहे, आम्ही पहिलं पाऊल टाकतो. क्या हुआ? रुक क्यों गए? डर लग रहा है? डर कसला? जसे आम्हास तीर्थरूप महाराज साहेब तसेच आपण खान साहेब. वाह, बहुत खूब. आओ शिवाजी राजे, आओ, हमारे गले मिलो. पसरून हात पुढाला, पसरून हात पुढाला, आलिंगन दिलं राजाला. बघलेत दाभिमान्याला, पाठीवरती वार त्यानं केला. जीवान बितवा काढला, अतुल्याचा कोथळा काढला. मग नख्यानं केलं वाराला, अब्दुल्ल्या पुरता फाड. अफजल खानाला पुरता फाडला. एवढंच नाही तर शिवाजी महाराजांवरती चाल करून आलेला सय्यद बंडा जीवा महालांनी तिथंच उभा कापला. आणि जंगलात लपून बसलेल्या मावळ्यांनी अफजल खानाची 5000ची फौज प्रतापगडाच्या पायथ्याशी तिथंच गाडून टाकली. आणि जगात कुठंच घडला नाही असा इतिहास याच स्वराज्यात घडला. भगवा फडके सदा डौलात, भगवा फडके सदा डौलात, सह्याद्रीत स्वराज्यात. राजा नाही तुझा कुठं पडला, राजा नाही तुझा कुठं पडला, राजा नाही तुझा कुठं पडला. भल्या भल्यांना पुरून उरला, जिजाऊंचा शोभा श्रेष्ठ ठरला. जिजाऊंचा शोभा श्रेष्ठ ठरला. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय. श्री शिवाजी महाराज की जय. त्या क्रूर खानाचं शिर महाद्वारात चिणलंय. तिथं दिवाबत्तीही सुरू झाली. राजेंच्या लाडक्या राणीसाहेब सईबाई यांच्या समाधीवर मात्र अजून एक चिरा बसवला नाही. येत्या भाद्रपदात 1 वर्ष होईल. राजे येतील, बघतील, काय म्हणतील.
जर त्यांच्या लाडक्या पत्नीच्या समाधीवर त्यांना दिवा दिसला तर त्यांना आनंद मिळेल. आपण कुटुंब म्हणून हे केलं पाहिजे पाटील. आमचा विचार आहे पालवाड्यासमोर गुंजवणी नदीच्या किनारी सईबाईंची समाधी बांधावी. कामास सुरुवात करा तर आमच्या सईबाईंचं वर्षश्राद्ध तिथंच करू. शिवाय पुढं आंबा, चिंच, फणस यांच्या बागा लावू. सकीना, रफिक, माफ कर मला. काफिरांच्या हातून मरण्यापेक्षा माझ्या हातून मर. आता मी काम पूर्ण करेन आणि विजापूरला सुखरूप जाईल. माझा बेटा, त्याच्यासाठी मला जिंदा राहायला पाहिजे. माफ कर मला. माफ कर.